सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्श्रोते हो, आपणा सर्व आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं चिंतनाचा विषय तो चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगणं असं जे आपण म्हणतो तर तिथे आपलं मन स्थिर असावं लागतं. माणसाचं मन जर अस्थिर असेल तर त्याला जगणं कठीण पडतं. आनंदाने जगणं म्हणजे तो सहज समाधानी नसतो, की ते अस्वस्थता त्याच्याकडे असेल. कोणतरी विचाराच्या अंगाने तो सतत त्या घटनेचा किंवा त्या गोष्टीचा सतत विचार करत जातो आणि त्याच्यातूनच त्याचं मन अधिक अधिक अस्थिर होत जातं आणि अशा माणसाला आनंदाने किंवा समाधानाने जीवन जगता येत नाही. प्रश्न असा पडतो की ते स्थिर मनासाठी खूप काही करावं लागतं. नाही असं नाही. स्थिर मनासाठी खरं ज्ञानाची आवश्यकता असते. आपल्याकडे जो अहंभाव आहे तो दूर व्हावा लागतो. आपल्या मनामध्ये चांगले विचार कसे राहतील ह्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशा अनेक गोष्टी येतात. पण ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी माणसाला किंवा माणसाच्या मनाला परत स्थिर व्हावं लागतं. हे करता करता ते स्थिर होतं का तिथे तो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेल तर स्थिर होईल. पण अगदी सोप्या पद्धतीने जर हे करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे असा एक विचार येऊ शकतो की सोपं येऊन सोपं काय आहे का? तर त्याचं उत्तर हो आहे. सोपं काय आहे? श्रद्धा. श्रद्धा, अढळ श्रद्धा. म्हणजे ते श्रद्धा म्हटलं की ते दोन भाग येतात. दोन भाग म्हणजे विश्वास आणि श्रद्धा असे दोन भाग येतात. आपण प्रपंचामध्ये बऱ्याच वेळेला एकमेकावर विश्वास ठेवून जीवन जगत असतो. बघा तुम्ही, जर आपण विश्वास ठेवून जीवन जगू शकत नसू तर आपल्याला स्थिर मनाने जगता येणार नाही. अस्थिर होऊ. परत लक्षात घ्या, विश्वास ठेवता आला पाहिजे. म्हणजे आपल्या घरातली माणसं, आजूबाजूचे शेजारी पाजारी, समाज. आज मुंबईमध्ये रात्री 11-12 रात्री बेरात्री स्त्रिया सहज जातात. आज त्यांना कसलीच भीती राहिलेली नाही. तितकं जीवन सुरक्षित आहे असं म्हटलं जातं. कारण त्यांना विश्वास आहे. लक्षात घ्या, काही होणार नाही. कळलं ना? विश्वासामुळे त्या तेवढ्या धीर होऊन मनात तेवढं धैर्य निर्माण होतं आणि त्याच्यातून त्या सहजपणे त्यांना कुठे जायचं असेल, यायचं असेल, रात्री बेरात्री जाऊ येऊ शकतात. पण पूर्वीच्या काळी जंगलातून जावं लागायचं किंवा सुमसाम रस्त्यावरनं जावं लागायचं. तिथे पशु पक्षी त्यांची पण भीती असायची किंवा माणसं काही वाईट घटना घडतील याची भीती असायची. तर तिथे त्यावेळेला स्त्रिया अशा रात्री बेरात्री बाहेर पडतच नसत. कारण त्यांना तो विश्वास नव्हता की इथे काही चांगलंच होईल. तिथे माणसांना विश्वास नाही. आज मुंबईमध्ये पाहायला गेलं तर बऱ्याच स्त्रियांना विश्वास आहे की काही नव्हतंय, सगळं व्यवस्थित आहे आणि त्या पद्धतीने त्या तोंड देण्यासाठी समर्थ होतात. म्हणून विश्वास हवा. दोन गोष्टी लक्षात ठेवा. व्यवहार करताना विश्वास हवा. एकमेकाबरोबर व्यवहार करताना विश्वास असेल तर तो व्यवहार होतो, नाही तर व्यवहार होत नाही. एखाद्या माणसा मनाला विश्वास असेल तर तो व्यवहार करू शकणार नाही त्या दुसऱ्या व्यक्तीशी. अगदी साधी भाजी वगैरे पण घ्यायला जातो तर ती भाजी बाजारात जातो आपण, काही भाजी फळ, तर त्या ओळखीचा फळवाला असं आपण म्हणतो, आमच्या ओळखीचा फळवाला चांगलं फळ देतो, हा विश्वास. कळलं ना? आणि एखाद्या वेळेस त्यात फळ खराब निघालं तर आपण त्याला जाऊन ओरडतो, अरे आम्ही तुझ्या विश्वासावर घेतलं. तर तोही तेवढा जर विश्वास सांभाळणार असेल तर दुसरं फळ देतो आणि तो प्रश्न मिटवतो. पण एखादा नाही देत असेल तर
तो विश्वास डळमळला. मग तो म्हणतो हा काय माणूस बरोबर नाही, आपल्याला फसवलं असं बरोबर. त्यामुळे इथे विश्वास फार महत्वाचा असतो. सगळीकडे विश्वास म्हणजे बाहेरच्या लोकांना पण विश्वास असताना सुद्धा तिथे सावधपणा पण असला पाहिजे. नुसता विश्वास, डोळे बंद करून विश्वास ठेवला असं म्हटलं तरी तिथे आजच्या काळामध्ये फसण्याची फार शक्यता आहे. अगदी माणसं विश्वासाने बँकेत पैसे ठेवतात आणि पटकन कोणतरी सायबर चोर ते पैसे जरासा काहीतरी युक्ती वापरतो, आपल्याकडनं तो काहीतरी नंबर घेतो, OTP घेतो, बेसावध असतो आपण आणि मग तिथे विश्वास ठेवूनच आपण तो OTP करतो आणि आपले सगळे पैसे जातात बँकेतले, असं होतं. म्हणजे सायबर चोर हे पहिल्यांदा आपला विश्वास संपादन करतात बोलण्यातून, सांगण्यातून. आपण तिथे विश्वास ठेवतो. मग इथे आता विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, म्हणून सावधपणा पाहिजे. विश्वास पण हवा, पण सावधपणा पण हवा, अंधविश्वास नको. म्हणून इथे साध्या साध्या गोष्टीमध्ये जर आपल्याला विश्वास नसेल ना, तुमच्यामध्ये स्वतः शंका, हा फसवणार नाही का, तो फसवणार नाही का, इथे आपलं नुकसान होणार नाही का, असं होणार नाही का, अशी माणसं स्वतःही अस्थिर आणि इतरांनाही अस्थिर करतात. कळलं ना. सतत शंका कुशंका असतात, हे कसं होईल, असं बरोबर नाही होणार, तसं करणार, चिंता करत बसतील, काळजी करत बसतील. म्हणून अशी मनाची अवस्था होऊ नये म्हणून तिथे काही वेळेला विश्वास हा आपल्याकडे असायलाच हवा. पण विश्वास आणि मग त्यातून घडणाऱ्या घटनेतून एखाद्या व्यक्तीबद्दल अधिक पक्का विश्वास होणं, ही व्यक्ती आपल्याला विश्वासाची असं पण होतं की त्याचा प्रामाणिकपणा, त्या व्यक्तीच्याकडनं चांगल्या घटना घडतात, त्यामुळे एखाद्या व्यक्ती आपला ठाम विश्वास. हा व्यवहारातला प्रश्न झाला की इथे आपण ज्या प्रपंच करतोय, व्यवहार करतोय, त्या व्यवहारामध्ये सगळं विश्वासाने चालतं. भाजी घेणं, दूध घेणं, अगदी हल्ली लोक म्हणतात ऑर्गॅनिक भाजी आणि महाग विकतात. बघायला गेले का कोण कुठे ऑर्गॅनिक कुठे भाजी पिकवल्या ह्याचा काही विचार नाही, तू सांगतो विश्वास आणि ऑर्गॅनिक म्हणून खातात. फसवण्यामुळे तिथे फसवू पण शकतो बघा, कळलं ना. ऑर्गॅनिक सांगून आपली घरची भाजी महाग विकायला फायदा घ्यायला लोक तयार असतात. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला सावध राहावं लागतं आणि सावधपणे विश्वास पण ठेवायचा, पण सावधपणा पण असायला पाहिजे. तर तिथे आपल्याला सहजपणे आनंदाने जीवन जगता येतं, खरं सांगायचं. पण शंका कुशंका छोट्या छोट्या गोष्टी सतत तिथे क्रॉस, हे कसं आहे, हे कसं आहे, असं कसं, असं एखादा माणूस व्यक्त करत असेल तर समोरचा माणूस कंटाळतो, आपणही कंटाळतो. विश्वासाने विश्वास वाढतो, हा एक महत्वाचं लक्षात. आपण ज्या इतरांवर विश्वास ठेवतो तर इतर आपल्यावर विश्वास ठेवायला लागतात. अपवादात्मक गोष्टीमध्ये म्हणजे बघा, हे मी जे आता मगाशी सांगितलं सायबर चोर किंवा फसवणारे लोक हे फार थोडे आहेत, पण थोडे असले तरी मोठा झटका देतात म्हणून जास्त आपल्या लक्षात राहतात. समाजामध्ये चांगुलपणा जास्त आहे, कमी नाहीये. माणसं चांगुलपणाने एकमेकाला मदत करतात, सगळं करतात आणि ते असतं. पण ते जरी तसं असलं तरी एखादा फसवणार माणूस एवढासा छोटासा एकच माणूस असतो, 100 माणसं चांगले भेटतात, तो एकच असतो. तिथे आपण जर बेसावध असू तर तिथे मात्र आपण फसतो आणि मग वाटतं अरे कोणावरच विश्वास ठेवायला नको. म्हणजे एकामुळे सगळ्यांवर आपण घसरतो, कळलं ना. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सदा सावध सदा सुखी असा एक महाराजांचा अमृत विषय. सदा सावध राहा, विश्वास ठेवा, पण सावध राहा. आता परवाचीच एक गोष्ट होती की आपला जो PNG गॅस म्हणजे पाईप मधून घरामध्ये त्याचा फोन आला त्या गृहिणीला की तुम्ही बिल नाही भरलं. आता कसं होतं, माणसं पटकन विश्वास ठेवतात ना, अरे बापरे बिल नाही भरलं. म्हणून तिने त्याला परत फोन केला, अरे बिल नाही भरलं मग काय करायला. तो म्हणतो मी पाठवतो, त्याला तेच पाहिजे होतं ना, स्कॅन कोड पाठवतो, लिंक पाठवतो का ते. तर लिंक पाठवलं म्हटल्यावर तिने लिंक घेतली आणि लिंकवरती बिल भरायला पाठवलं. त्याचं तिने नवऱ्याला विचारलं नाही, काय नाही. विश्वास म्हणजे ह्याला म्हणतात अंधविश्वास. इथे सावधपणा असायला पाहिजे. आणि दुसऱ्याच मिनिटाला 3 लाख रुपये तिच्या बँकेतले गुल गेले निघून. बरं इथे तरी शहाणं व्हायचं, तर तिने परत फोन केला, अरे माझ्या बँकेतले 3 लाख कसे गेले. आता हा वेडेपणा म्हणायचा की मूर्ख म्हणायचा की शहाणपणा म्हणायचा.
तर म्हणलं असं आहे का, परत लिंक पाठवतो. परत लिंक पाठवली, परत गेले 9 लाख रुपये गेले. आणि मग डोक्याला हात लावून बसले, हे काय चाललंय. विश्वास कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा, केव्हा ठेवायचा, पण विश्वास असा ठेवायचा की तिथे तुम्ही घसरता कामा नये. रस्त्यावर चालताना रस्ता व्यवस्थित आहे तर तुम्ही विश्वासाने चालता, पण तो दलदलीचा जर रस्ता असेल, चिखल असेल, तर आपण किती जपून चालतो. म्हणजे तिथे काय अविश्वास नसतो, पण पाय घसरू शकतो दलदलीमध्ये. जरी रस्ता खाली चांगला आहे पण त्याच्यावर दलदल चिखल जमलाय, पाय घसरू शकतो. मग आपण काय करतो, सावधपणे हळूहळू चालतो. म्हणून विश्वासही ठेवायचा आणि सावध राहायचं, या दोन्ही गोष्टी आपल्याकडे नेहमी असल्या पाहिजेत. पण आपण बेसावध फार राहतो. आपण छोट्या छोट्या गोष्टीत बेसावध राहतो, आणि या छोट्या छोट्या गोष्टीत बेसावध राहिल्यामुळेच आपल्याला नुकसान होतं. म्हणून सदा सावध राहा, व्यवहारात पण सावध. प्रत्येक व्यक्तीशी संबंध ठेवताना सुद्धा सावध, लक्षात ठेवा. म्हणजे अगदी तुमचे पैशाचे व्यवहार असतील किंवा दुसरे देवाण काही असू शकते, ते प्रत्येक गोष्ट सावधपणे करतात. कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, नियमाप्रमाणे झाल्या पाहिजेत, तिथे सावधपणा. तिथे अविश्वास आहे असं नव्हे, तिथे विश्वासच असतो, पण आपलं सगळं बाबा व्यवस्थित असायला पाहिजे, नियमाप्रमाणे झालं पाहिजे, हा विचार नेहमी ठेवा. आपण काय करतो, अरे काय विश्वास आहे, काय विचारायचं, तिथे चुकतं आपला. आपण म्हणा भीड ही भिकेची बहीण आहे, असं एक आपल्याला म्हण आहे. आपण भीडस्त होतो, अरे असं कसं विचारायचं, असं कसं करायचं. पण नियमाप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात हे समजावून सांगायचं. म्हणजे तर विश्वासाविषयाचा प्रश्नच नाही आहे. विश्वास आहे आमचा तुमच्या, पण सगळ्या गोष्टी आपल्या नियमाप्रमाणे व्यवस्थित झाल्या पाहिजेत. साधा विचार आपल्याकडे नेहमी असला पाहिजे. व्यवहार करताना सगळीकडे कुठेही काही देवाणघेवाण असताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करणं, इथे सावधपणा असतो. चेक करणं म्हणजे कसं असतं की बऱ्याच वेळेला आपण ॲमेझॉनवरनं किंवा सगळ्या ह्याच्यावरनं मागवतो. आता हे मागवतं कसं होतं, मागवल्यानंतर आपण मागवलं म्हणजे आलं, पण खरोखर जर तुम्ही चेक करायला गेलं तर एखादी वस्तू नसते, आणि अगोदर आपण सही करून दिली सगळं मिळालं म्हणून, आणि मग त्यानं जर फोन केला तर म्हणा तुम्ही तर सही केली सगळं मिळालं म्हणून. त्यांनी फसवलेलं नसतं, चुकून राहिलेलं असतं. काय ह्या कंपन्या काय फसवत नाही, पण चुकून राहतात येण्या जाण्याचं. म्हणून त्या वस्तू पण आपल्याला बघून बघून घेतल्या पाहिजेत. त्या वस्तू बघून बघून न घेतल्यामुळे एखादी गोष्ट तुमची नुकसान जातं. तुम्ही स्वस्त मिळतं म्हणून घ्यायला जाता, की लगेच घरपोच मिळतं म्हणून घ्यायला जाता, पण त्या प्रत्येक गोष्ट बरोबर का आहे नाही, की योग्य की अयोग्य ते तर बघितलंच पाहिजे ना. म्हणून सावध राहायला पाहिजे. विश्वास आणि सावधपणा या दोन्ही गोष्टी माणसाकडे असतील तर माणूस अगदी प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये समाधानाने जीवन जगू शकतो, आनंदाने जीवन जगू शकतो. कळलं ना. हाच विश्वास हा बैरमनाशी संबंधित असलेला भाव आहे आपला. म्हणजे जाणीवपूर्वक आपण विश्वासाने सगळ्या गोष्टी करत असतो, त्यावेळेला हा विश्वास म्हणून आपण म्हणतो व्यवहारासाठी. पण तोच विश्वास जेव्हा अंतर्मनाशी संबंधित होतो तर त्या अंतर्मनाच्या विश्वासाला आपण श्रद्धा म्हणतो. लक्षात घ्या, विश्वास आहे. आता श्रद्धा सुद्धा विश्वासाचाच भाग आहे, पण तो विश्वासाचं एक वेगळं रूप आहे. तिथे ती श्रद्धा म्हणजे देवत्वाच्या अपेक्षेत आपण श्रद्धा ठेवतो. बघा, देवावर श्रद्धा आहे आपली, कोणत्या तरी देवीवर श्रद्धा आहे असं जे आपण म्हणत असतो. कुठे कोणाचं गुरूंवर श्रद्धा असते, आणि ह्या सगळ्या मागे तिथे देवभाव आपल्याकडे असतो. म्हणजे श्रद्धेचा जो भाग आहे तो देवभावाशी संबंधित आहे, आणि विश्वासाचा जो भाग आहे तो व्यावहारिक गोष्टींशी संबंधित आहे. व्यक्तीवर विश्वास, घटनेवर, सगळ्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. म्हणून विश्वासाच्या बरोबर सावधपणा पाहिजे. श्रद्धा योग्य ठिकाणी ठेवली तर ती योग्य असते, पण तिथे अयोग्य ठिकाणी जर ती श्रद्धा असेल तर ती श्रद्धेतून माणसाला वाईट परिणाम मिळतात. ही गोष्टी लक्षात ठेवायची. म्हणजे श्रद्धा आणि विश्वास दोन्ही गोष्टीमध्ये जिथे आपल्याला विश्वास किंवा श्रद्धा ठेवायचा आहे तिथे सावधपणे पहिल्यांदा सगळ्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत, नंतर विश्वास ठेवा, नाही तो अंधविश्वास होतो. कोणताही अगदी काही घडलेल्या गोष्टी आपण सांगतो. काही आता एका घरातल्या मुलाला शिकवणीसाठी एका टीचर्सकडे नेलं,
त्या टीचरने असं एवढं सुंदर, मी अशी शिकवेन तसं शिकवेन, काय काळजी करून मुलाचं केलं करेन बिरेन, विश्वासाने आई वडिलांनी पाठवलं तिकडे. पण थोड्याच दिवसात कळलं की ह्या टीचर तशा काही शिकवतच नाहीयेत, आणि त्या मुलाला घाबरून पण ठेवलं होतं की ते घरी बोलायचं नाही म्हणून. म्हणजे तो विषय पूर्ण केला नव्हता, काही केला नव्हता बिचारे. मग घरच्या लोकांना तो अभ्यास मुलाकडनं करून घेता आला. म्हणजे चांगल्या म्हणजे आता शिक्षणासारख्या ठिकाणी सुद्धा सावधपणा पाहिजे. काय शिकवले रोज घरच्या लोकांनी बघायला पाहिजे, आज तुला काय शिकवलं, कुठपर्यंत अभ्यास आला, ह्या गोष्टीचा विचार तर आल्या पाहिजे होत्या. पण नाही, आता टीचर खूप चांगल्या विश्वासाने आपण केलं, आणि मग शेवटी आपण डोक्याला हात लावून बसणार, याने फसवलं आपल्याला. आता इथे तर आपण कुठेतरी पोलीस केस करायला जात नाही, काय करणार, कारण ह्या गोष्टी दाखवण्या सांगण्यासारख्या पण नसतात, छोट्या गोष्टी आहेत असं म्हणून आपण सोडून द्यायचं असतं. म्हणून आपल्या मुलाला शिकवणुकीसाठी पाठवण्यापूर्वी त्या व्यक्तीने किती मुलांचं शिक्षणाच्या बाबतीत, किती लोकांशी त्यांचा संबंध आला, किती त्या आलेल्या संबंध, किती मुलं चांगली शिकली किंवा काही चांगली शिकतायत, याची चौकशी आपल्याला करावीच लागते. नाही तर आपण डायरेक्ट हे चांगले बोलतायत, चांगले वागतायत, हा चांगला विषय, चांगले शिक्षक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो कितीतरी विश्वास, अजूनही आपण अनेक गोष्टी करतो आणि फसतो म्हणतो आपण, व्यवहारात पण फसतो. तुम्ही बघा, एखादा चांगला गोड 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 बोलणारा, बिल्डर म्हणणारा, जागेसाठी पैसे असे करा तसे करा करून सांगणार, बिचारे लोक पैसे अडकवतात आणि मग ती जागा तयार होत नाही, कितीतरी वर्ष लागतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार असला पाहिजे. जगामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी घडत असतात, त्यामुळे चांगल्या आपल्या बाबतीत आपण कशा घडवून घ्यायच्या यासाठी आपल्याकडे सावधपणा पाहिजे, विश्वास. श्रद्धेच्या बाबतीत आधीच सावधपणा ठेवून श्रद्धा ठेवा, आधीच चेक करा. ज्याच्यावर श्रद्धा आहे तिथे तुम्ही फक्त दोन्ही बाजूनी हे पाहता आलं पाहिजे की आपण जे करतो ते बरोबर आहे का चूक आहे. तिथे आधी सावधपणा असला पाहिजे, आणि एकदा तो सावधपणातून सगळ्या काही गोष्टी आहेत देवत्वाच्या भावातून आपण ज्या काही करतो त्याच्यातून आपल्याला चांगले परिणाम मिळत आहेत किंवा चांगल्या गोष्टी आपल्याकडे होत आहेत, हे जेव्हा असं ते श्रद्धा ठेवायला काही हरकत नसते. पण श्रद्धेमध्ये पण सावधपणा असला पाहिजे. बेसावधपणा कुठेच चालत नाही, श्रद्धेच्या ठिकाणी पण नाही आणि विश्वासाच्या ठिकाणी. अगदी महाराजांनी अगदी पुस्तकात सांगितलेली गोष्ट सुद्धा अशीच आहे. एक संन्यासी एका कुटुंबाकडे, दोघं नवरा बायको होते, नेहमी जायचे, चांगल्या गोष्टी देवाच्या वगैरे सगळं सांगायचं, त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि तो म्हणाला, माझं अक्कलकोटला जमीन आहे, तिथे तुम्ही घर बांधा आणि तुम्ही राहा आनंदाने. आणि ते ग्रस्त रिटायर झाले, त्यांच्याकडे पैसे आले होते पेन्शनचे वगैरे, आणि ते पैसे घेऊन ते दोघं, एखाद्यानं तसं काही मूलबाळ नव्हतं, कोण नव्हतं, पण ते चला आपण जाऊया, गुरूंबरोबर राहता येईल. मग मनात जो विश्वास होता त्या विश्वास तिथे गेले. तिथे गेल्याने घर बांधलं, सगळं राहायला लागलं, सगळं झालं. आणि थोड्या दिवसांनी त्या जो संन्यासी म्हणून गुरु म्हणून म्हणतो त्याचे रंग दिसायला लागले. तो गांजा प्यायचा, व्यसन करायचा, आणि ह्यांच्याच पैशातून खाण्यापिण्याच्या गोष्टी करायच्या, वेडावाकडं वागायला लागला. तर त्यांनी सांगितलं, अरे तू असा वागशील आम्हाला वाटलं ना, तू जा घराच्या बाहेर. तो म्हणतो, तुमचं घर कुठे आहे, हे जमीन माझी, मग घर माझं. त्या बिचारा, आता सांगा, रिटायर झालेल्या माणसाने आपले पैसे त्यात टाकून तिथे घर बांधलं. पण फसवणाऱ्या माणसाला माणुसकी नसते, लक्षात घ्या. तिथे माणुसकी नाही, ते स्वार्थाने ती माणसं फसवतात लोकांना. पण त्यासाठी आपल्याला सावध राहावं लागतं, कारण जगामध्ये ह्याही गोष्टी घडतात. म्हणून जगामध्ये चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी घडणाऱ्या आहेत. दोन्ही गोष्टी कधी आपल्याला फायदेशीर करतात, काही आपल्याला तोटा करणाऱ्या आहेत. म्हणून माणसाने सावध राहणं फार महत्वाचं आहे, व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, आणि त्याही पलीकडे आहे तर परमार्थामध्ये पण सावध राहणं फार महत्वाचं आहे. की ज्यांच्याकडनं आपलं ज्ञान घ्यायचं आहे, जे ज्ञान देत असतात ते पैशासाठी घेत आहेत की आपलं भलं होण्यासाठी घेत आहेत, ह्याचा विचार करा. कारण ज्याला पैशाची आस असं तो कुठून ना कुठून कसं तरी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा, वेगवेगळे रूप सांगेल, असं करायचं तसं करायचं आहे, देवपूजेसाठी पाहिजे किंवा आणखीन काहीतरी होम हवन करण्यासाठी पाहिजे, अशा पद्धतीने पैसे उकळणारे लोक असतात. तर समजायचं काय ह्याचं काय परमार्थ खरा नाहीये. लक्षात मग इथे सावध पाहिजे. आपण देवाच्या नावाखाली श्रद्धा ठेवतो असं म्हटलं तर नाही. म्हणून योग्य ठिकाणी श्रद्धा जर ठेवली तर तो खुदा होतो, आणि अयोग्य ठिकाणी ठेवली श्रद्धा तो गद्दा होतो, असं महाराजांचा एक अमृतशर आहे.
अयोग्य ठिकाणी ठेवलेली श्रद्धा माणसाला गद्दा करते आणि योग्य ठिकाणी ठेवलेली श्रद्धा माणसाला खुदा करते. खुदा परमेश्वरापर्यंत पोहोचू शकते. म्हणजे एका परमेश्वरापर्यंत, दुसरं मूर्खपणापर्यंत. दोन्ही ठिकाणी श्रद्धा आणि त्याबरोबर सावधपणा असणं फार महत्वाचं आहे. म्हणून श्रद्धा परमार्थामध्ये म्हणत असताना देवावर श्रद्धा पाहिजे. म्हणजे कशावर श्रद्धा पाहिजे? दिव्यत्वावर. सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे. म्हणजे कशावर पाहिजे? ज्ञानावर. सद्गुरू म्हटल्यानंतर ते योग्य मार्गदर्शन करतात म्हणून त्यांच्यावर श्रद्धा असणं बरोबर, पण त्याचबरोबर ज्ञानावर श्रद्धा असणं महत्वाचं आहे. आणि ज्ञानावर श्रद्धा असेल तर ती ते खरे. नुसतं आम्ही सद्गुरू करतो, पूजा अर्चा करतो, फुलहार घालतोय, सगळं करतोय, पण त्याने दिलेलं ज्ञान शिकूनच घेत नसू, तर ते आचरण आणण्याचा प्रयत्न करत नसू, तर ती चूक कोणाची? आपली. म्हणून नुसती श्रद्धा उपयोगी, श्रद्धेतून आचरण घडलं पाहिजे आणि तिथेही सावधपणा पाहिजे प्रत्येक वेळेला. म्हणून ज्ञानावर श्रद्धा. इथे परमार्थामध्ये नेहमी सांगितलं जातं की प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. अगदी भगवद्गीतेत सांगितलं. असं म्हणजे सांगितलं जातं, म्हणजे भगवद्गीतेत सांगितलं आहे. मग आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी ती ईश्वरी शक्ती नांदते, इथे श्रद्धा पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांना श्रद्धा होत नाही. कसला ईश्वर? कुठं ईश्वर? काय ईश्वर हे कळत नाही त्यांना, त्यामुळे तिथे श्रद्धा होत नाही. पण मूर्तीवर श्रद्धा आहे आपली, तिथे लोक मग पूजा अर्चा करतात, कर्मकांड करतात, सगळं करतात. पण जोपर्यंत ज्याला आपण परमेश्वरी शक्ती म्हणतो, तीच परमेश्वरी शक्ती आपल्या हृदयात वास करते आहे, हे जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ सिद्ध होऊ शकत नाही. तो जेव्हा एखाद्या सद्गुरूंवर श्रद्धा ठेवत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानावर श्रद्धा ठेवली दुसरी गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्यावर श्रद्धा असलेली हे शिकावं लागतं. शिष्य सद्गुरूंकडे का जायचं? त्याने स्वतःवर श्रद्धा कशी ठेवायची हे शिकलं पाहिजे. खरं सांगायचं गुही आहे, त्यालाच आपण म्हणतो आत्मश्रद्धा पाहिजे. आत्मश्रद्धा फार महत्वाची असते. आपल्या हृदयात ईश्वर आहे, त्या ईश्वरावर श्रद्धा असली पाहिजे. आपल्या हृदयात ईश्वर आहे म्हणजे नेमकं कुठे ईश्वर आहे असा प्रश्न. तर हे जे जाणणारं तत्व ज्याला मन म्हणतो तेच ईश्वर आहे मुळात. ते आज जीवभावात आहे पण मुळात ते ईश्वर आहे आणि तिथे प्रचंड श्रद्धा पाहिजे. परमार्थामध्ये ही श्रद्धा जेव्हा दिव्यत्वावर श्रद्धा, की आपल्या ठिकाणी जे दिव्यत्व आहे हे सगळं जीवन आपलं दिव्यत्वातून निर्माण झालंय, त्यामुळे तिथे दिव्यत्व आहेच. आणि त्या दिव्यत्वावर जे श्रद्धा असेल तेव्हा आपलीच आपल्यावर श्रद्धा व्हायला लागते. म्हणून हृदयस्थ ईश्वरा नितांत श्रद्धा आणि प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा, दोन गोष्टी आपण पुन्हा पुन्हा का सांगतो? बारकाईने त्याच्यावर लक्ष घ्या की ते श्रद्धा बाह्यांगाने सर्व बाह्य ठिकाणी ठेवणारी श्रद्धा देवत्वाच्या अपेक्षेत तिथे सावधपणा खूप लागतो. पण आपल्याच ठिकाणी असलेल्या हृदयस्थ ईश्वरावर नितांत श्रद्धा ही अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट जर आपल्याला जमली तर आपलं जीवनाचा मनाला स्थैर्य आपोआप मिळतं. मग शेवटी मन स्थिर करण्यासाठी हे सगळं सांगतो आपण की ते स्थिर मन असेल तर ते सुखाचं सागर, अस्थिर मन दुःखाचं आगर. हा जे अमृतशारद महाराजांचे ते त्या अंगाने आपल्याला जर समजायचं असेल तर इथे श्रद्धेचं महत्व फार येतं. श्रद्धा ज्ञानावर असली पाहिजे. कोणत्याही देवावर श्रद्धा असेल तरी ती उत्तमच असते, कारण त्या श्रद्धेतून अंतर्मन प्रतिसाद देतं. श्रद्धेतून चांगले विचार जे आपण करतो त्याला अंतर्मनाकडून प्रतिसाद मिळतो. म्हणून श्रद्धेने अंतर्मन ऍक्टिव्ह होतं. चांगल्या विचारांनी ते ऍक्टिव्ह होतं तर ते चांगलेपणाने माणूस आचरण करतो. पण वाईट विचाराने ऍक्टिव्ह झाला तर तो माणूस वाईट वागतो असं जे आपण म्हणतो. त्या श्रद्धेतून देवत्वाच्या भावातून जेव्हा आपण सर्वांवर दिव्यत्वावर श्रद्धा ठेवतो आणि त्या श्रद्धेतून जीवन जगायचा प्रयत्न करतो तेव्हा मन स्थिर व्हायला लागतं. म्हणून श्रद्धा पाहिजे. श्रद्धा जर अढळ असेल तर असा माणूस कधीही अस्थिर होणार नाही. तो श्रद्धेने आपल्या जिथे श्रद्धा आहे त्या श्रद्धा, आता इथे बाहेर श्रद्धा ठेवण्यापेक्षा आत्मश्रद्धेवर पाहिजे. म्हणजे स्वतःच्याच ठिकाणी असलेल्या दिव्यत्वावर श्रद्धा ठेवता आली पाहिजे. कारण
दिव्यत्व श्रद्धा ठेवायची म्हणजे काय, सर्व जीवन देवाचं आहे हा भाव तिथे असला पाहिजे. शरीर बघा दिव्य आहे, पण आपल्याला ते कळत नाही. संपूर्ण शरीराची रचना जर पाहायला गेलं तर ते दिव्यत्व, दिव्यत्वाशिवाय असं शरीर घडणंच जमणारं नाही. जाणीवपूर्वक यंत्र लावून का ते शरीर झालेलं नाही, आपोआप सहज निर्माण. शरीरातला प्रत्येक अवयव अलौकिक आहे. हृदय काय, मेंदू काय, फुफ्फुस काय, कान, नाक, डोळे, सगळे अवयव पाहताना तिथे अलौकिकत्व आहे. हे अलौकिकत्वालाच आपण दिव्यत्व म्हणतो, की ते सर्वसाधारण गोष्टच नाहीये, की हे संपूर्ण शरीर जे आहे आपलं ते दिव्य आहे. आणि ह्या दिव्यत्वावर श्रद्धा पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून शरीराच्या ठिकाणी दिव्यत्वाचा भाव असला पाहिजे. सर्व जीवन देवाचं आहे ह्या भावातून ती श्रद्धा असली पाहिजे. हे जाणणारं जे तत्व आहे ते दिव्य आहे. म्हणजे मन म्हणा, आपण सोप्या त्याला मन म्हणतो, मन दिव्य आहे हा भाव तिथे असला पाहिजे. आणि तिथे जेव्हा नितांत श्रद्धा माणसाची निर्माण होते, मनातून येते, तेव्हा त्याला तो देवभावातून जीवन जगता येतं. आणि तो मन त्याचं स्थिर होतं, शांत होतं, त्याला कसलीच भीती उरत नाही. कारण त्या श्रद्धेमध्ये बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात. महत्वाची गोष्ट असते ती श्रद्धा त्याच्याकडे भरपूर असली पाहिजे. म्हणून ही श्रद्धा ठेवताना फक्त श्रद्धा ठेवण्यापूर्वी सावध राहिलं पाहिजे. नंतर जे योग्य ठिकाणी जर ती श्रद्धा असेल तर योग्य ठिकाणी कोणी मार्गदर्शक त्या ठिकाणी श्रद्धा, आणि त्याचबरोबर आपल्या ठिकाणी हे दिव्यत्व आहे, ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, ती त्या ईश्वरी शक्तीवर श्रद्धा असली पाहिजे. ते तत्व आहेच, तो ईश्वर आहेच हा भाव तिथे असला पाहिजे. तिथे कसली शंका कुशंका घेता कामा नये. आणि तिथे जेव्हा श्रद्धा निर्माण होते तेव्हा मन स्थिर होतं. कारण श्रद्धेने माणसाचं मन स्थिर होतं, तिथे अस्थिरता निघून जाते. आणि चांगल्या गोष्टी किंवा चांगलं ज्ञान घेण्याची एक जिज्ञासा निर्माण होते, की प्रत्येक गोष्टी शिकावंसं वाटतं, प्रत्येक गोष्टीतून कसं सहजपणे जीवन जगता येतं हे कळतं. आणि हे जीवन सहजपणे जेव्हा आपण जगायला लागतो आनंदाने, तेव्हा तिथे सहज समाधान असतं, शांती असते, तिथे चिंता नसते, काळजी नसते. आता काही काही घटनेतून आपण त्या क्षणी एखाद्या वेळ चिंता येऊ शकते, लक्षात ठेवा. मन इतकं चंचल आहे. पण दुसऱ्या क्षणी जर जिथे श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं स्मरण आपण केलं तर आपलं मन शांत होतं, स्थिर होतं. कारण श्रद्धेने चांगलंच होणार इथे श्रद्धा असली पाहिजे, लक्षात ठेवा. जिथे श्रद्धा ठेवली तिथे चांगलंच होणार, त्याच्यातून चांगलंच घडणार. भरभराट व्हायची तर भरभराटच होणार. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात घेता आल्या. की तिथे ज्ञानाच्या अपेक्षा जेव्हा आपण होतो त्या ज्ञानाचं जो अनुभव आहे तो अनुभव मिळणारच. हे साधकाने नेहमी श्रद्धा ठेवली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा म्हणजे देवत्व तिथे आहे, चैतन्य शक्तीचा तिथे वास आहे. ह्या भावामध्ये आपल्याला जेव्हा श्रद्धेने सगळ्या गोष्टी करायला लागतो तेव्हा मन स्थिर होतं, मन शांत होतं. मग बाहेरच्या किती घटना कशाही घडत, तो अढळ श्रद्धा ज्याच्याकडे आहे त्याचं मन अतिशय शांत असतं, निर्मळ असतं. म्हणून देवत्वाच्या भावातून असलेला विश्वास त्याला म्हणतात श्रद्धा. बाकी संबंध ठेवण्याच्या अपेक्षेत जेव्हा आपण एकमेकांच्यावर संबंध ठेवतो त्या अपेक्षेत जे असलेला विश्वास त्याला विश्वास म्हणतो, त्याला सर्वसाधारण विश्वास. पण स्वतः एखादी गोष्ट आपण करू शकत नाही असं ज्या एखाद्या माणसाला वाटतं त्याला आत्मविश्वास नाही असं म्हणतो ना आपण. पण तीच गोष्ट त्यांनी पुन्हा 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 केली आणि मग त्याला कळतं की नाही मी सहज करू शकतो, तेव्हा त्याच्यावर असतो तो आत्मविश्वास. जसा आत्मविश्वास आहे तसा आत्मश्रद्धा पण आहे. दोन्ही गोष्टी असतात. आत्मश्रद्धा ही आपल्याच स्वतःच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरत्वावर श्रद्धा म्हणजे आत्मश्रद्धा. आणि आपण एखादी गोष्ट करू शकतो इथे जेव्हा दृढ विश्वास हो त्याला म्हणतात आत्मविश्वास. या दोघांमध्ये मोठा फरक आहे, पण दोघांची आवश्यकता आहे. दोन्ही गोष्टी आत्मविश्वासही हवा आणि आत्मश्रद्धाही हवी. आणि श्रद्धेतून सर्वत्र ईश्वरत्व नांदत आहे. प्रत्येक रूपामध्ये ईश्वरी शक्ती नांदते. इथेही श्रद्धा पाहिजे. म्हणून म्हटलं ना, हे ज्ञान जे आहे घेतो आपण त्या ज्ञानातून आपल्याला आपली श्रद्धा वृद्धिंगत करता आली पाहिजे, व्यापक होता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून चांगलंच होणार,
चांगलंच घडणार, इथेही श्रद्धा असली पाहिजे. म्हणून ही श्रद्धा माणसाला सहजपणे सुख शांती समाधान प्रदान करते. म्हणून शेवटी जीवन आपल्याला जगायचं कशासाठी? सुख शांती समाधानासाठी. सगळ्या गोष्टी आपण धाव करतो, करू शकतो, सगळं करतो, पण तिथे काय हवं असतं? आपल्याला सुख शांती समाधान. इथे बऱ्याच गोष्टी अज्ञानातून आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपल्याला ती श्रद्धा कशी ठेवायची हे लक्षात येत नाही. पण श्रद्धा येण्यासाठी त्याच पद्धतीने सावधपणे सगळ्या गोष्टीचं अवलोकन करायचं आहे आणि मग समर्पित होय. श्रद्धेमध्ये समर्पण आहे, श्रद्धेमध्ये शरणागती आहे, श्रद्धेमध्ये मीपणा कमी होत जातो. जेव्हा योग्य ठिकाणी श्रद्धा ठेवते तर मीपणा कमी होतो, अहंकार कमी होतो आणि माणूस नम्र होतो, कृतज्ञ होतो, सद्गुण तिथे प्रकट व्हायला लागतात. म्हणून एका श्रद्धेतून ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि तिथे मन स्थिर असतं, मन शांत होतं. पण किती वादळ होत, किती विचित्र घटना घडवत, ज्याची अढळ श्रद्धा आहे ज्याच्याकडे, तो ढळत नाही. तो शांतपणे त्या गोष्टी पाहू शकतो, शांतपणे त्या गोष्टीवर उपाय शोधू शकतो. आणि म्हणून आपल्याला एका बाजूने तर श्रद्धा ही हवीच, का विश्वास पण ठेवायला लागला पाहिजे, पण दोन्हीकडे सावध राहणं हे तितकंच महत्वाचं. हा बोध घ्यायचा. सावध राहून श्रद्धा ठेवायची, सावध होऊन विश्वास ठेवायचा. व्यवहार करताना सावध होऊन विश्वास ठेवायचा, पण सावधानता सोडायची नाही. विश्वास ठेवला म्हणजे आता काय मला करायचं, जाऊन देतो, होईल ते होईल असं नाही. त्याच्यामुळे वेळा वाकला परिणाम आपल्या वाटायला येतो. कुठेही गेला तरी त्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सावधपणे जीवन जगता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने सावधपणे जगणारा जो साधक असतो तो नेहमी सुखी असतो. म्हणून सदा सावध तो सदा सुखी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.